डायबिटीज आपल्या जीवनातला एक भाग होऊन बसलाय। बरेच जण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी वर्षानुवर्ष गोळ्या आणि इन्सुलिन घेऊन वैतागलेले आहेत। हा डायबिटीज पूर्णपणे बरा होऊ शकतो की नाही याविषयी अनेक ठिकाणी डिबेटही होत असतात। सगळ्यांच्या मनात राहून एकच प्रश्न समोर येतो की खरंच डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो का? होत असेल तर तो कसा? अशा अनेक प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी, हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो का? आणि याविषयी आपल्याला माहिती देतील माधवबागचे मुख्य डॉक्टर गुरुदत्त अमीन सर। सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर या विषयाला सुरुवात करूया। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर, आपला विषयच आहे की डायबिटीज हा रिव्हर्स होऊ शकतो का? खरं तर अनेक वर्षांपासून डायबिटीज दूर करण्यासाठी उपचार तर अनेक जण घेत आहेत, मात्र तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाहीये। तर तो आता बरा होऊ शकेल का? त्यासाठी काय उपचार उपलब्ध आहेत का? बेसिकली ही गोष्ट खरी आहे की आतापर्यंत जी काही सामाजिक धारणा होती ती अशीच आहे की डायबिटीज बरा होत नाही। म्हणजे काय तर आज भारतामध्ये साधारण 7 ते 8 करोड डायबिटीजचे पेशंट आहेत, तेवढेच प्री डायबिटीजचे पेशंट आहेत। आणि हे सगळे ज्यावेळी डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर त्यांना सांगतात की थोडंफार डाएट फॉलो करा, दररोज व्यायाम करा। पेशंट घरी आल्यानंतर मात्र रेग्युलर डाएट फॉलो करत नाही, एक्सरसाइज फॉलो करत नाही। बिचारे डॉक्टर सुद्धा आपल्या कामात एवढे बिझी असतात की त्या पेशंटचा फॉलोअप घेऊ शकत नाहीत। आणि याची एकंदरीत परिणती अशी होती की त्या डायबिटीजच्या पेशंटची जीवनशैली काही बदलत नाही। जीवनशैली बदलली नाही त्याचा परिणाम असा होतो की साखर वाढत राहते आणि मग गोळ्या खायला लागतात। एकदा गोळ्या खायला लागला माणूस की डायबिटीज सुद्धा आतला वाढतच जातो। का? कारण तुम्ही ज्यावेळी गोळ्या खाऊन रक्तातली साखर नियंत्रणात ठेवत असता त्यावेळी ऍक्च्युअली तुम्ही तुमच्या शरीरातला आतला प्रॉब्लेम बिलो द कार्पेट म्हणजे लपून ठेवायचा प्रयत्न करत असता। आणि याच कारणामुळे पूर्ण समाजामध्ये ही धारणा स्पष्ट झालेली आहे की डायबिटीज एकदा झाला की तो जन्मभराचा साथी असतो, दररोज आपल्याला गोळ्या खायच्या आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला जगायचं आहे। परंतु या धारणेला, या कन्सेप्टला तडा गेला किंवा तडा जाण्यासाठी आपण तसं संशोधन केलं आणि त्या संशोधनातून हे सिद्ध झालं की हो, टाईप 2चा डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो, पेशंट ॲब्सोल्युटली नॉर्मल होऊ शकतो। आता या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की माधवबागकडे येणारे पेशंट सुद्धा बऱ्याच वेळा याच मानसिकतेत असतात की डायबिटीज माझा पूर्ण बरा होऊ शकत नाही। तरी सुद्धा माधवबागचा कुठला तरी एक बरा झालेला पेशंट ते पाहतात, त्याला भेटतात आणि त्याला भेटून माधवबागकडे येतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू करतात। पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना बिलकुल विश्वास नसतो की माझा डायबिटीज बरा होईल, परंतु जसं जसं त्यांचे ट्रीटमेंट पुढे चालू होते, ट्रीटमेंट चालू राहते, तसं तसं त्यांना कळतं की आता गोळ्या खाल्ल्याशिवाय सुद्धा, कोणतीही गोळी न घेता सुद्धा त्यांची रक्तातली साखर ॲब्सोल्युटली नॉर्मल राहते। आणि याच्यावर फक्त साखरच नॉर्मल राहत नाहीये, त्याच्याच बरोबरीने जे काही डायबिटीजचे सिम्पटम्स असतात, जे काही साईड इफेक्ट्स असतात गोळ्यांचे किंवा डायबिटीजचे सिम्पटम्स, या सगळ्यातून सुद्धा त्या रुग्णाला मुक्ती मिळते। आणि मग त्यावेळी त्या रुग्णाचा कुठे ना कुठेतरी विश्वास या सर्व डायबिटिक रिव्हर्सल कन्सेप्ट वरती बळावत असतो। मला वाटतं प्रत्येकाने हा विश्वास ठेवला पाहिजे पहिल्यांदा की हो, डायबिटीज बरा होऊ शकतो, मग निश्चितच हे घडणार आहे। खरे, तेव्हा विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं आहे। आणि आपण बघतोच आहे की माधवबागच्या आयुर्वेदिक उपचारांनी फक्त 90 दिवसात डायबिटीज मुक्त होऊन वर्षभर त्या संदर्भातली कोणतीही औषधं न घेऊन देखील पुन्हा रक्तातील साखर नॉर्मल येते, म्हणजेच ती व्यक्ती डायबिटीज पासून मुक्त झाली असं समोर आलेलं आहे। याला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया अर्थात JAPI या प्रसिद्ध रिसर्च पेपरनं देखील मान्यता दिली आहे। तुम्हालाही जर हा डायबिटीज जो असेल तुमचा तो दूर करायचा असेल आणि तोही फक्त 90 दिवसात, तर त्यासाठी माधवबागच्या तज्ञांशी बोला। त्यासाठी फक्त तुम्ही मिस कॉल द्या 02248932323 या क्रमांकावर। सर, खरं तर डायबिटीज झाला असेल, माधवबागचे उपचार घेतल्यानंतर वर्षभर त्या संदर्भातले कुठलेही औषध न घेतलेले असताना सुद्धा वर्षभरानंतर जेव्हा टेस्ट केली जाते त्या व्यक्तीची जी शुगर आहे ती अगदी नॉर्मल येते, हे कसं शक्य आहे? बेसिकली ज्यावेळी आपण आजाराला नीट समजतो, हा नक्की आजार काय आहे, कशातून निर्माण होतो, मग या आजारावरती मूळ कारण एकदा कळलं की त्याची चिकित्सा आणि त्या चिकित्सेसाठी आवश्यक त्या उपाययोजना, मग त्याच्यामध्ये डाएट असेल, पंचकर्म असेल, व्यायामाचे प्रकार असतील, आयुर्वेदिक औषधं असतील, या सगळ्यांचा एकत्रित वापर करून ज्यावेळी आपण रोगाची मुळापासून चिकित्सा करतो त्यावेळी शरीरातला इन्शुलिन रेझिस्टन्स पूर्णपणे रिव्हर्स होतो। आणि एकदा का इन्शुलिन रेझिस्टन्स पूर्णपणे रिव्हर्स झाला की रक्तातली साखर ॲब्सोल्युटली नॉर्मल राहायला लागते। मला या ठिकाणी अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते। बऱ्याच पेशंट्समध्ये अशी मानसिकता असते की जोपर्यंत डाएट करतोय तोपर्यंत साखर नॉर्मल राहील, एकदा का डाएट संपलं की साखर वाढेल। खरी गोष्ट ही, डाएट संपलं की साखर वाढेल,
परंतु त्या ठिकाणी एक महत्त्वाची ट्रीटमेंट किंवा आपण थेरपेटिक प्रिन्सिपल आपलं असतं, ते प्रिन्सिपल असं असतं की डाएट किट चालू असताना आपण जी काही औषधं वापरतो, जे काही डाएट किटसाठी आपण इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत, त्याचा बेनिफिट असा होतो की पेशंटची अतिरिक्त भूक, जी काही सारखी सारखी भूक पेशंटला लागत असते, ज्याच्यामुळे पेशंट सारखं सारखं जेवतो, ज्याच्यामुळे पेशंटचा डाएटवरचा कंट्रोल राहत नाही, हे हंगर ॲक्सिसमधल्या चुका किंवा हंगर ॲक्सिसमधली विकृती आपल्या चिकित्सेनी, आपल्या डाएट किटनी, आपल्या पंचकर्मानी पूर्णतः रिव्हर्स होते. आणि एकदा का तुमचा हंगर ॲक्सिस नॉर्मल झाला, हंगर ॲक्सिसचा अर्थ काय, जेवढी शरीराला गरज आहे तेवढीच तुम्हाला जर भूक लागली तर मला सांगा तुमच्या शरीरात डायबिटीस होईल का? नक्कीच नाही होणार. परंतु डायबिटीसच्या पेशंटमध्ये तो हंगर ॲक्सिस खराब झालेला असतो, गरजेपेक्षा जास्त भूक लागत असते आणि म्हणूनच तो डायबिटीस दिवसेंदिवस वाढत असतो. लक्षात ठेवा की माधवबागच्या चिकित्सेनंतर हे जे काही आपण डाएट किट वापरतो, पंचकर्म वापरतो, त्याची फलश्रुती म्हणून रुग्णाच्या शरीरातला किंवा रुग्णाच्या आपण म्हणूया ब्रेनमधला हंगर ॲक्सिस करेक्ट होतो आणि तो हंगर ॲक्सिस करेक्ट झाला की सारखी सारखी भूक लागणं कमी होतं. आणि एकदा का भूक लागणं कमी झालं, आवश्यकता तेवढीच भूक लागायला लागली की आपोआप रक्तातली साखर नॉर्मल राहायला लागते. आणि हेच त्या विजयाच्या मागचं मूळ कारण आहे की 1 वर्षानंतर सुद्धा जर या रुग्णांची रक्तातली साखर तपासली तर ती ॲब्सोल्युटली नॉर्मल दिसते. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जर आपण 3 महिने मनापासून प्रयत्न केले तर निश्चितच हा आजार पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. निश्चितच. तेव्हा खरं तर सर अनेक रुग्ण आहेत ज्यांनी उपचार देखील घेतलेले आहेत आणि ते उपचार सक्सेस देखील झालेले आहेत. त्यामुळेच आता आपण माधवबागची ट्रीटमेंट घेऊन जीटीटी पास करून स्वतःला डायबिटीस पासून मुक्त करून घेतलेल्या आनंदी रुग्णाचं एकूणच मनोगत ऐकूयात. मुझे डायबिटीज़ का प्रॉब्लम 2-3 साल से है. मेरा शुगर नॉर्मली हाई रहता था, बट सडनली आई थिंक लॉकडाउन के चलते जनवरी 2021 में मैंने जब टेस्ट किया तो मेरा शुगर सडनली 300 के आसपास शूटअप हो गया था. जैसे हमने आयुर्वेदिक ट्रीटमेंट के बारे में सोचा तो एक नाम हमारे जहन में आया जिसका नाम है माधवबाग. जो हम लोग डाइट बताएंगे या फिर हमारा जो प्रोग्राम है या प्रोटोकॉल्स है आप वो फॉलो करोगे तो आपका डायबिटीज़ कम्प्लीटली रिवर्सल हो जाएगा, ये उन्होंने हमें आश्वासन दिया. तो मेरा डाइट रिजिम चालू हुआ. सो डाइट चालू हुआ. इनिशियली डाइट बॉक्स दिया माधवबाग ने हमें, तो डाइट बॉक्स मैंने फॉलो किया. राइट फ्रॉम योर डाइट, आपका एक्सरसाइज रिजीम, आपको क्या खाना है क्या नहीं खाना है, कितने बजे आपको एक्सरसाइज करना है, क्या एक्सरसाइज करना है, आपकी मेडिसिन क्या होंगी आयुर्वेदिक, और आपका पंचकर्मा ट्रीटमेंट कब होगा. तो ये एंटायर प्रोटोकॉल मैंने डेडिकेटेडली 6 महीने मैंने फॉलो किया और उसका रिजल्ट ये है कि मेरा HbA1c जो मेरा जब 9.6 था तो अभी वो नॉन डायबिटिक लेवल में आ गया है, दैट इज़ बिलो 6. और मेरा रिसेंटली जीटीटी रिपोर्ट कंक्लूड हुआ है जो मेरा नेगेटिव आया है. एंड आई थिंक अभी मेरा डायबिटीज़ कम्प्लीटली अब पूरी तरह रिवर्स हो चुका है. फॉर दिस थैंक्स टू एवरीवन इन माधवबाग क्लिनिक. डेफिनेटली माधवबाग को रेकमेंड करूँगा सबको. मीन दे शुड ट्राई माधवबाग. उन्हें एलोपैथी की तरफ जाने की ज़रूरत नहीं है. माधवबाग से आपका इलाज कम्प्लीटली हो सकता है और डायबिटीज़ कम्प्लीटली रिवर्स हो सकता है. निश्चितच. तेव्हा डॉक्टर त्यांच्या बोलण्यावरून एक गोष्ट क्लिअर झाली की जीटीटी टेस्ट केल्यानंतर डायबिटीस हा रिव्हर्स झालाय की नाही हे कळू शकतं. मात्र जर जीटीटी टेस्ट जी आहे ती पास करायची असेल, त्या टेस्टच्या पुढे जायचं असेल तर त्यासाठी माधवबाग कशी मदत करतं? सगळ्यात पहिले हे समजून घेऊ की जीटीटी टेस्ट म्हणजे काय असते. तुम्ही ज्यावेळी जीटीटी टेस्ट करता, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, याचा अर्थ असा असतो की तुम्ही 75 ग्रॅम साखरेचा घोळ किंवा सोल्युशन आपण पित असतो. विचार करा, 75 ग्रॅम साखरेचं सोल्युशन प्यायल्यानंतर आपली रक्तातली साखर तर खूप वाढणार आहे कारण आपण डायबिटिक पेशंट आहोत. परंतु जर का तुम्ही माधवबागची पूर्ण चिकित्सा घेतलेली आहे, डाएट किट फॉलो केलेलं आहे, पंचकर्म केलेलं आहे, तर तुमच्या शरीरात अशी स्थिती उत्पन्न होते की 75 ग्रॅम साखर पचवायची ताकद सुद्धा तुमच्या शरीरात निर्माण होते. म्हणजे या ठिकाणी होतंय काय, तर आपल्या शरीरातलं ग्लुकोज होमिओस्टॅसिस ज्याला म्हणतात, रक्तातल्या साखरेला पचन करणारी यंत्रणा ती ॲब्सोल्युटली नॉर्मल झालेली आहे. आणि अशी जर तुमची यंत्रणा ती नॉर्मल झालेली असेल, इन्शुलिन नॉर्मल काम करायला लागलंय, इन्शुलिन रिसेप्टर्स नॉर्मल काम करायला लागलेत आणि त्याचीच फलश्रुती म्हणून 75 ग्रॅम साखरेनंतर सुद्धा 2 तासांनी तुमची साखर 140च्या आतमध्ये येते. त्याला आपण म्हणतो जीटीटी निगेटिव्ह. आता इथपर्यंत पोहोचायचं कसं? सोपं आहे. 3 महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागणार आहे.
3 डाएट किट साधारण आपल्याला लागणार आहेत. त्या डाएट किटमध्ये 800 कॅलरीचं जेवण फक्त आपण तुम्हाला देतो दररोज, आणि हे 800 कॅलरी आपण व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. प्रोटीन किती, कार्बोहायड्रेट किती, फॅट्स किती पाहिजे, त्याचं सगळ्याचं व्यवस्थित विवरण आपण केलेलं आहे आणि त्याच्यातूनच आपण ते डाएट किट्स बनवलेले आहेत. हे डाएट किट बनवताना तुमच्या शरीरात निगेटिव्ह कॅलरी बॅलन्स ॲक्टिवेट होतो, तुमच्या शरीरातली अडकून राहिलेली चरबी बाहेर पडायला लागते आणि याची फलश्रुती म्हणून इन्शुलिन रेझिस्टन्स हळूहळू गायब होतो. सोबतच आपण पंचकर्म करत असतो, ज्या पंचकर्माच्या माध्यमातून आपल्या शरीरामधलं ॲक्च्युअल डिटॉक्सिफिकेशन होतं. का? कारण डिटॉक्सिफिकेशन हे प्रचंड आवश्यक गोष्ट आहे आत्ताच्या घडीला. आपण जर पाहिलं तर आपल्या जेवणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाइड्स आहेत, आपण प्रिझर्वेटिव्स प्रचंड वापरतोय, एकंदरीतच भरपूर सिंथेटिक पदार्थांचं सेवन आपण करतोय, मग ते केकमधून असेल, वेगवेगळ्या कलर्समधून असेल, या सगळ्यांमध्ये प्रचंड सिंथेटिक पदार्थ आपल्या शरीरात जात आहेत, जे एक प्रकारे विषाचं काम करतात. आणि मग या विषातूनच आपल्या शरीरात वेगवेगळे विकार उत्पन्न होत असतात. परंतु माधवबागची पंचकर्म चिकित्सा सुरू झाली की शरीराचं शुद्धीकरण सुरू होतं. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अडकलेली ही विषद्रव्य शरीरातून बाहेर पडायला लागतात आणि मग त्याचंच फलस्वरूप म्हणून पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ खूप छान पद्धतीने सुधारते. त्यामुळे दुसरा याच्यातला महत्त्वाचा टप्पा आहे आपली पंचकर्म चिकित्सा. आणि मग तिसरा एक प्रकार येतो तो म्हणजे आपले हर्बल मेडिसिन्स, की जे तुमच्या शरीरातले दोष शमन करण्यासाठी वापरले जात असतात. एकंदरीतच डाएट, पंचकर्म, हर्बल मेडिसिन्स यांचा व्यवस्थित वापर केला, दैनंदिन व्यायाम केला आणि पिरियडिक मॉनिटरिंग केलं तर 3 महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही सुद्धा जीटीटी निगेटिव्ह होऊ शकता. निश्चितच तेव्हा जीटीटी निगेटिव्ह हा करता येऊ शकतो. त्यासाठी गरज आहे डायबिटीस पासून मुक्तीची आणि त्यासाठी तुम्हाला फक्त 90 दिवसांचा कालावधी लागणार आहे. तर एकूणच 90 दिवसात डायबिटीस रिव्हर्स करता येईल अशी संशोधन सिद्ध चिकित्सा माधवबागनं तयार केली आहे, ज्यात त्यांनी वाढत्या डायबिटीसवर आळा घालण्यासाठी पंचकर्मा आहार, त्याचबरोबर रुग्णाचा विहार, विचार, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी माधवबागनं एक ॲप तयार केलेला आहे, ज्यामध्ये 450हून अधिक डॉक्टरांचं डाएट मार्गदर्शन, पाककृती, व्हिडिओज, योग, ध्यान, धारणा, एक्सरसाइज आणि आजाराविषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. 1000हून अधिक व्हिडिओज यामध्ये आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा आजार जो आहे तो नियंत्रणात ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त हा जो ॲप आहे तो डाउनलोड करायचा आहे. डॉक्टर, हा ॲप कुठला आहे त्या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती द्या. आणि दुसरा प्रश्न असा की डायबिटीसमुळे जे रुग्ण आहेत ते अगदी कॉम्प्लिकेशन स्टेजपर्यंत देखील जाऊन पोहोचतात, तर त्या कॉम्प्लिकेशन स्टेजमधून त्यांना बाहेर काढणं हे कसं शक्य आहे? बेसिकली कॉम्प्लिकेशन्समधून बाहेर काढणं हे काही अवघड नाही आहे. का अवघड नाही आहे? कारण जे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेत, मग ते डोळ्याचे कॉम्प्लिकेशन्स असतील, किडनीचे कॉम्प्लिकेशन्स असतील, हार्टचे कॉम्प्लिकेशन्स असतील, ब्रेन रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स असतील, या सर्व कॉम्प्लिकेशन्सच्या मुळाशी कोण आहे तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये झालेले बिघाड. कारण ज्यावेळी साखर वाढते रक्तामध्ये, त्यावेळी त्या वाढलेल्या साखरेमुळे आपल्या रक्तवाहिन्या कडक होतात. रक्तवाहिन्या कडक झाल्या की आपल्या एंड ऑर्गनचं ब्लड परफ्युजन अफेक्ट होतं. ब्लड परफ्युजन अफेक्ट झालं की त्या अवयवाचं काम खराब होतं. मग त्यालाच आपण ऑर्गन डॅमेज असं म्हणत असतो. परंतु ज्यावेळी आपण पंचकर्म चिकित्सांचा वापर करतो त्यावेळी निश्चितच हे सर्व रक्तवाहिन्या रिपेअर व्हायला लागतात. रक्तवाहिन्या रिपेअर झाल्या की तुमच्या व्हायटल ऑर्गन्सचा ब्लड सप्लाय वाढतो. मग ते ब्रेन असेल, डोळे असतील, किडनीज असतील, हार्ट असेल, आणि याचेच एक बेनिफिट म्हणून आपल्याला जाणवतं की कॉम्प्लिकेशन्समधून हळूहळू तो पेशंट रिव्हर्स होतोय. आपण पाहतो की न्यूरोपॅथी म्हणजे हातापायाची जळजळ होणं हे डायबिटीजचं एक कॉम्प्लिकेशन आहे. आपले 92%हून अधिक पेशंट 2 महिन्यांमध्येच या न्यूरोपॅथीच्या कॉम्प्लिकेशनमधून बाहेर येतात. हार्ट फेल्युअर हे डायबिटीजचं एक महत्त्वपूर्ण कॉम्प्लिकेशन आहे. आपली ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर जे काही सक्सेस रेशो आहे माधवबागच्या ट्रीटमेंटचा, तो जवळपास 85 to 87% पेशंट्स जे पूर्ण ट्रीटमेंट घेतात त्यांच्यात आम्ही पाहतो की हार्ट फेल्युअरची सगळी औषधं बंद करून ट्रेडमिलवरती 15 मिनिटं चालण्याची शक्ती त्यांच्या हृदयामध्ये निर्माण होते. इश्चेमिक हार्ट डिसीज ज्याला आपण म्हणतो चालल्यानंतर छातीत दुखणं किंवा हृदयाचा रक्तपुरवठा कमी होणं, या ठिकाणी सुद्धा आपल्या चिकित्सा अतिशय प्रभावी आहेत. एकंदरीतच डायबिटीजच्या मुळाशी तुम्ही घाव घातला तर त्या डायबिटीजमधून जन्माला येणारे ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज, न्यूरोपॅथी, किडनीचे प्रॉब्लेम, डोळ्यांचे प्रॉब्लेम, या सर्व प्रॉब्लेम्सवरती अतिशय उत्तम बेनिफिट्स होताना आपल्याला दिसत असतो. त्यामुळे गरज असते ती पंचकर्म चिकित्सांचा नीट वापर करण्याची. दुसरा तुम्ही प्रश्न विचारला तर तो MIB पल्स ॲप, एक अप्लिकेशन आपण जर पाहिलं ना तर आपला दिवसभरामध्ये आपण जवळपास 4 तास आपल्या मोबाईलमध्ये घालवतो.
4 तास जर आपण आपल्या मोबाईलवरती घालवत असू आणि आता विचार करा की मोबाईल मधूनच आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची एक सिस्टीम तयार झाली तर किती फायदा होईल. एका डायबिटीच्या पेशंटच्या मनात काय काय प्रश्न असतात. माझी साखर वाढली तर काय, कमी झाली तर काय, मी नक्की व्यायाम कोणते करू, मी नक्की डाएट कोणता फॉलो करू, मी नक्की योगासनं कोणती करू, माझे शुगरचे रेकॉर्ड्स कुठे आहेत, मी कसे मेंटेन करू, दररोजची साखर मला कशी कळेल किती होती 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी, मग ही वहीत लिहून ठेवू का, कसं मॅनेज करू. या सर्व गोष्टींची उत्तरं आपण या MIB पल्स ॲपच्या माध्यमातून तुमच्या पुढे आणलेली आहेत. मग त्या ठिकाणी डाएट असेल, व्यायाम असेल, तुमचं एक्सरसाइजचे वेगवेगळे प्रकार असतील, योगासनं असतील, तुमचा डेटा मॉनिटरिंग असेल, या सर्व गोष्टी आणि त्याच्याच सोबतीने अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या डॉक्टरांचा सपोर्ट. या MIB पल्स ॲपच्या माध्यमातून माधवबागचे 350 डॉक्टर्स तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता तुमच्या त्रासानुसार. त्यामुळे हे एक अतिशय प्रभावी टूल आपण डेव्हलप केलेलं आहे, ज्याचा वापर करून आजपर्यंत हजारो पेशंटनी त्यांच्या आजारावरती मात केलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच प्ले स्टोअरला जाऊन हे MIB पल्स ॲप डाउनलोड करू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला भरपूर काही माहिती अशी मिळेल की जी तुम्हाला डायबिटीज मधून मुक्त करायला मदत करता येऊ शकते. निश्चितच सर, तेव्हा ऐकूनच आपण बघितलं की कॉम्प्लिकेशन मध्ये गेलेला जो पेशंट असेल त्याला देखील बाहेर काढता येऊ शकतं. त्या संदर्भातली माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त ऍक्च्युअल मध्ये जो पेशंट असेल एखादा, तो कॉम्प्लिकेशन्स मधून बाहेर आलेला असेल, त्याचा अनुभव कसा होता हे देखील आपण जाणून घेणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डायबिटीस कसा बरा करता येऊ शकतं या संदर्भात आज आपण चर्चा करतोय. आता आपण ब्लरी विजन या डायबिटीसच्या मोठ्या कॉम्प्लिकेशन्स पासून स्वतःला मुक्त करून घेतलेल्या आनंदी रुग्णाचं मनोगत ऐकूयात. माझे नाव मिलिंद गोसावी, वय 54 आहे. साधारणतः 20 वर्षापासून मला शुगरचा त्रास होता. नंतर PPचाही त्रास वाढला. त्याचे परिणाम म्हणजे मला ग्लुकोमा झाला, नजर कमी झाली, तसेच चिडचिड वगैरे त्रास चालू झाला. ॲलोपॅथिक गोळ्या वगैरे चालू होत्या. नेहमी ॲडमिट होणं वगैरे हे प्रकार होता. त्यानंतर एक दिवस रविवारी मी TV वर प्रोग्राम पाहिला व त्या नंबरवर मिस कॉल देऊन ताबडतोब माधवबाग जॉईन केलं आणि तिथून आता 4 महिन्यांनी माझं वजन 81 किलोपासून 64 किलो पर्यंत आलं आणि डायबिटीस पूर्ण रिव्हर्स होऊन मी आता काही खाऊ शकतो आणि मला एकदम चांगलं फील होते. इतकं व्यवस्थित आणि एवढं वजन हलकं वाटते, व्यवस्थित बरंच वाटते. माझी शुगर लेवल पूर्वी 400 होती. ती औषधं वगैरे चालू केल्यापासून, पंचकर्म चालू केल्यापासून आता साधारणतः 90 ते 110 पर्यंत असते आणि मला अतिशय चांगलं फील होते. पूर्वी मी कामाचा कंटाळा वगैरे त्रास चिडचिड होती माझी, ती सर्व बंद झाली. माधवबागच्या स्टाफने सर्वांनी अतिशय सहकार्य करून खेळीमेळीने तब्येत माझी व्यवस्थित करायला आणि सर्व करण्यासाठी जी मला मदत केली त्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर, खरं तर मधुमेह अर्थात शुगर हा किती गहन आणि गंभीर आजार आहे हे आपल्याला माहितीच आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रुग्ण देखील तेवढेच वाढत चाललेले आहेत आणि इतके वाढलेत की आता WHO कडून सांगण्यात आलेलं आहे की भारत ही मधुमेहाची राजधानी आहे. येणाऱ्या काळामध्ये यामुळे हृदयरोगाचे रुग्ण देखील वाढू शकतात आणि आता ही परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीला आळा घालणं खूप गरजेचं आहे. याला जर आळा घालायचा असेल तर त्यासाठी काय तुम्ही पर्याय सांगाल? सगळ्यात सोपा पर्याय आहे की शत्रूवरती जर विजय मिळवायचा आहे तर शत्रूची स्थिती काय आहे ते पहिले बघून घ्या. म्हणजे शत्रूची स्ट्रेंथ काय आहे. सगळ्यात पहिले मला जर डायबिटीजवरती विजय मिळवायचा आहे, मला सगळ्यात पहिल्यांदा माझी HbA1c टेस्ट केली पाहिजे. लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्हाला कळतं की तुमची HbA1c 9 आहे, 2 मिनिटासाठी वाईट तर नक्कीच वाटतं की रक्तातली साखर वाढलेली आहे, बापरे 9 HbA1c झाली. परंतु दुसऱ्या क्षणापासून आपण प्रयत्न सुरू करतो त्या वाढलेल्या HbA1cला कंट्रोल करण्याचे. म्हणजेच नैसर्गिक आपला तो एक रिस्पॉन्स असतो की माझे रक्तातले शुगर वाढलेली आहे, आता मला त्याला कंट्रोल करायचं आहे, मला डाएट फॉलो करायचं आहे, एक्सरसाइज करायचं आहे, स्ट्रेस कंट्रोल करायचं आहे. या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली ॲज अ रिस्पॉन्स म्हणून सुरू होतात. मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा तपासण्या करून घ्या. आपलं HbA1c जर वाढलेलं असेल तर नक्कीच आपल्याला आवश्यकता आहे या डायबिटीजला पूर्णपणे
पूर्णपणे रिव्हर्स करायची. जर गोळ्या घेऊन तुमचं HbA1c नॉर्मल आहे तर HbA1c नॉर्मल आहे याच्यासाठी तुमचं कौतुक केलं पाहिजे, परंतु गोळ्या चालू आहेत याचा अर्थ खरोखर डायबिटीज कंट्रोलमध्ये नाही. आपण गोळ्या घेऊन त्या डायबिटीजला दाबून ठेवलेले आहे. आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत कंप्लीट डिसीज रिव्हर्सलचे. माधवबागच्या मदतीने ते निश्चितच शक्य आहेत. निश्चितच. तेव्हा खरं तर माधवबागच्या मदतीनं डायबिटीज जो आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला फक्त माधवबागची ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. आणि सोबतच एक महत्त्वाची माहिती म्हणजे या वर्षाचा गणेश उत्सवात साजरा करण्यासाठी माधवबागनं खास तुमच्यासाठी विघ्नहर्ता तपासणी महोत्सव म्हणजेच 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव सुरू आहे. आज 8 सप्टेंबर आहे, अजूनही काही दिवस बाकी आहे ज्यात तुम्ही सहभागी होऊन खरं तर तुमच्या अर्थात तुमच्या शुगरवर कंट्रोल मिळवू शकता. त्यासाठी कम्प्युटराइज स्ट्रेस टेस्ट, गोल्ड स्टँडर्ड HbA1c टेस्ट आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला घेता येऊ शकतो, तेही 75% डिस्काउंट अशा महत्त्वाच्या सवलतीमध्ये. या उत्सवाचा भाग होऊन निरोगी आयुष्य मिळवण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या. 0224823232 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही खरं तर अपॉइंटमेंट घेऊ शकतात. डॉक्टर, खरं डायबिटीज जसं मी सांगितलं, तुम्ही आतापर्यंत डायबिटीज संदर्भात माहिती दिली. एखाद्या रुग्णाला जर डायबिटीज अनेक वर्षांपासून असेल, अगदी 10-12 वर्षापासून जर त्याला डायबिटीज असेल आणि टाईप 1 टाईप 2 चा डायबिटीज असेल तर तो डायबिटीज बरा करता येऊ शकतो का? 10 ते 12 वर्षांपासून डायबिटीज आहे याचा अर्थ तो डायबिटीज खूप काहीतरी वेगळा झाला अशातला भाग नाही. जुनाट डायबिटीज सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात आणि 2 ते 3 महिन्यांमध्ये हा डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स होतो. सो नक्कीच आपल्याला रिव्हर्स करता येऊ शकतो. म्हणजे कितीही जुना डायबिटीज असेल तरी तो रिव्हर्स होऊ शकतो. डॉक्टर, डायबिटीज संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही आज दिली आहे. तुम्ही तर आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा डायबिटीज किंवा त्या संदर्भात कुठल्याही आजाराला तुम्ही सामोरे जात असाल तर निश्चितपणे आजच माधवबागला संपर्क साधा. अगदी 90 दिवसात तुमचा डायबिटीज हा बरा होऊ शकतो. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. छत्रपतींचा विचार म्हणजे